हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी शंतनू, तुमचा वेलनेस कोच. आपण सगळेजण एक्झरसाईज तर करतो. आज इटर्नलच्या UMS सिस्टीममध्ये तुम्ही सगळेजण एक्झरसाईज करताय. आपली फ्री बॅच चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक्झरसाईजमध्ये एरोबिक्स करू शकता, कार्डिओ करू शकता, योगा करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला फिटनेस अचीव करण्यासाठी तुमचा डाएट प्लॅन असेल, एक्झरसाईज असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेसमध्ये मिळतात. सो इफ यू वॉन्ट टू स्टार्ट, यू कॅन जॉईन अस. पण आज जो आपण व्हिडिओ बघणार आहे त्याच्यामध्ये तुमची योगाची प्रॅक्टिस किंवा त्याच्यामधला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार कशा पद्धतीनं घालायचा त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आपण दाखवतो याच्यामध्ये. तुम्ही श्वास कधी घ्यायचा, श्वास कधी सोडायचा, तर हाच व्हिडिओ बघून तुम्ही रिपिटेशन करू शकता. आणि सध्या आपण जो उपक्रम आहे आपला 16 फेब्रुवारीला रथसप्तमीनिमित्त आपण 101 सूर्यनमस्कार पूर्ण करतो. तर ह्याची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला करता येईल. शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही करताय तर जास्त चांगलं, पण तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुमच्या वेळेनुसार हा व्हिडिओ बघून तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता. खूप सारे आपल्या क्लायंटची अशी अपेक्षा आहे की आम्हाला सर सकाळी मॉर्निंगमध्ये 6 वाजता वेळ नसतो. तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा सूर्यनमस्कारची प्रॅक्टिस करू शकता आणि याचे रिपिटेशन जे आहेत ते तुम्हाला करायला हरकत नाही. साधारण याच्यामध्ये समंत्र सूर्यनमस्कार करणं अपेक्षित असतं आणि त्यानंतर जे रिपिटेशन आहे ते तुमच्या कन्व्हिनियन्सीनुसार तुम्हाला जशी गरज असेल किंवा तुम्हाला जेवढा शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही रिपिटेशन करायला हरकत नाही. तर त्यामध्ये श्वास कधी घ्यायचा, कधी सोडायचा, तर लेट्स सी पुढचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही जर कंटिन्यू करताय तर त्याचे निश्चित फायदे जे आहेत ते तुम्हाला मिळायला सुरू होऊन जातील. सो लेट्स सी. आय होप की तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि 100पेक्षा जास्त 101 सूर्यनमस्कार तुम्ही येत्या 16 तारखेला निश्चित करू शकाल. सो विल गो फॉर द डेमॉन्स्ट्रेशन. थँक्यू. ओम सूर्यात्मा जगदस्तस्तुष्य आदित्यस्य नमस्कारान् ते कुर्वन्ति दिने दिने दीर्घायुबलं वीर्यं तेजस्तेषां च जायते. ओम राम मित्राय नमः. एकला हात वर, श्वास घ्या, गुडघे ताठ, कोपर ताठ, जास्तीत जास्त ताणायचा प्रयत्न करा. 2ला श्वास सोडत सोडत आता खाली जायचं. 2, श्वास सोडत खाली गेलोय, पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करा, गुडघे ताठ ठेवा, कोपर ताठ. 2 मधून 3 मध्ये जाताना परत श्वास घ्यायचा. दोन्ही हात आपल्या पायाच्या शेजारी टेकवायचे. डावा पाय मागे न्यायचा, कंबर जास्तीत जास्त खाली न्यायचा प्रयत्न करा. उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणि वर बघायचं, जास्तीत जास्त वर बघायचा प्रयत्न. 4ला उजवा पाय मागे घ्यायचा, श्वास सोडलेला आहे, कंबर एका सरळ जमिनीच्या सरळ रेषेमध्ये, संपूर्ण शरीराचं वजन आपल्या हातावर आहे. तर 4 मधून 5 मध्ये जायचं. 5, गुडघे फोल्ड करायचे, डोकं टेकवायचं, कपाळ टेकवायचं, सीट टेकवायची, श्वास घ्यायचा आणि सोडायचा. 6 मध्ये जाताना श्वास सोडलेल्या अवस्थेत पुढे जा, कपाळ टेका, छाती टेका, कमरेचा भाग फक्त उचललेला, गुडघे टेकलेले आहेत. 6 मधून 7 मध्ये जाताना श्वास घ्यायचा, कंबर टेकायची आणि छातीचा भाग उचलायचा, वर बघायचा. 7 मधून 8 मध्ये जायचं. आता श्वास सोडा, कंबर उचला, गुडघे ताठ, कोपर ताठ, टाचा टेकायचा प्रयत्न करा जमिनीला. 8 मधून 9 मध्ये परत जायचं. 5ची स्थिती, श्वास घ्यायचा आणि सोडायचा, गुडघे टेकवायचे, सीट टेकवायची, कपाळ टेकवायचं. तर 9 मध्ये 10 मध्ये जायचं. श्वास घ्या, डावा पाय परत दोन्ही हाताच्या मध्ये, आता उजवा पाय मागं असेल, कंबर जास्तीत जास्त खाली, जास्तीत जास्त वर बघायचा प्रयत्न करा. 10 मधून 11ला पुढे यायचं, श्वास सोडलेला आहे, परत एकदा पायाचे अंगठे पकडायचे, कोपर ताठ, गुडघे ताठ आणि 12 मध्ये परत श्वास घ्या, हात वर. तर आत्ताचा जसा तुम्ही सूर्यनमस्कार बघितला याच पद्धतीने तुम्हाला सूर्यनमस्कारच्या रिपिटेशन करता येतील. त्याच्यामध्ये वेगवेगळे मंत्र जे आहेत ते मंत्र मी तुम्हाला सांगून ठेवतो. पहिला जो मंत्र आहे तो ओम राम मित्राय नमः इथून सुरू होतो आणि सगळी सूर्याची जी नावं आहेत ती ह्या मंत्रांमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिलं नाव जे आहे ओम राम ह्रीम रूम रहीम रोम रहा हे रिपिटेशनमध्ये येते आणि त्याच्यानंतर मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूष, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सवितृ, अर्क आणि भास्कर एवढी नावं सूर्याची 12 आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही सूर्याची नावं घेऊन जर सूर्यनमस्कार घालताय तर त्याचे तुम्हाला मंत्रोच्चाराचे पण फायदे मिळायला सुरू होऊन जातात.
सो बेस्ट लक. तुम्ही सूर्यनमस्कारमधले 12च्या 12 कंप्लीट करा आणि 12ची जर तुम्हाला रिपिटेशन करता येतील, परत परत सेट करता येतील तर ते अजून जास्त चांगलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही 101 सूर्यनमस्कार नक्की करू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा की तुम्हाला पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की मिळून जाईल. थँक्यू सो मच.